या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पतसंस्थेच्या सचिवानं संस्थेकडून सोने तारण घेतलेल्या 40 खातेदारांचं तारण ठेवलेलं सोनं बँकेच्या लॉकरमधून संस्थेच्या परवानगी विना काढून घेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावून संस्थेची 87,44,000 रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार सांगोला येथील श्री बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये घडला. रमेश विठ्ठल लंडिवे राहणार सांगोला असं फसवणूक करणाऱ्या सचिवाचं नाव असून संस्थेचे प्रमुख अमर कृष्णात लोखंडे राहणार सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवलाय. आरोपी रमेश विठ्ठल लंडिवे हा गेल्या 30 वर्षापासून संस्थेत कामावर त्याची सचिव पदावर नेमणूक केली होती. पतसंस्थेचं पंढरपूर अर्बन बँकेच्या सांगोला शाखेत लॉकर असून इथं पतसंस्थेकडून सोने तारण कर्ज घेतलेल्या खातेदारांचं सोनं ठेवलं जात होतं. संस्थेच्या एकूण 44 सोने तारण कर्ज खातेदारांचं सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं होतं. यापैकी 734 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सचिव रमेश रणदिवे यानं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून लॉकरमधून काढून त्याची संस्थेच्या परस्पर विल्हेवाट लावून संस्थेची 87,44,000 रुपयांची फसवणूक केली असं फिर्यादीत म्हटलंय.